नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे युट्यूब चॅनल. मित्रांनो, जवळपास 53,000 भावी शिक्षक ज्या गोष्टीची वाट पाहत होते ते म्हणजे फर्स्ट कॅप राऊंड बीएड अलॉटमेंट केव्हा होणार आणि फायनली आज ठरलेल्या वेळेनुसार ते 5च्या सुमारास अलॉटमेंट झालेलं आहे. मग आता आपल्याला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे हे कशा प्रकारे चेक करायचं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतात. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला या बीएडच्या कॅपच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. आता इथं आल्यानंतर तुमच्या पुढे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे कॅन्डिडेट लॉग इन. तुम्ही कॅन्डिडेट लॉग इन मध्ये लॉग इन केलात तर तुम्हाला लॉग इन मध्ये दिसून जाईल की तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे किंवा नाही. आणि दुसरं शॉर्टकट मेथड म्हणजे चेक अलॉटमेंट ऑब्लिक वॅकन्सी. तुम्ही यावरती क्लिक केलात तर या ठिकाणी 3 पर्याय आहेत. परंतु हे पर्याय पाहण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे फक्त तुम्हाला पीसी किंवा लॅपटॉपवरती दिसेल. मोबाईल वरती हा पर्याय तुम्हाला दिसणार नाही. त्यासाठी तुम्हाला कॅन्डिडेट लॉगिन मध्ये जाऊन चेक करावं लागणार आहे. ते देखील कसं करायचं हे पण मी सांगतोय. सुरुवातीला अगोदर आपण हे पाहूया. हे अतिशय महत्वाचं आहे. इथं तुम्ही चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट म्हणजे तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे हे पाहू शकता आणि इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट मध्ये तुम्ही ज्या कॉलेजला ऍडमिशन घेणार आहात तिथं समजा तुमचा नंबर नाही लागला तर त्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीला किती पर्सेंटाईलला कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे ते पाहू शकता. म्हणजेच त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक कॉलेजनुसार कट ऑफ देखील पाहू शकता. सुरुवातीला आपण हे कट ऑफ पाहण्या अगोदर पाहूयात की चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट म्हणजे आपल्याला कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो ऑटोमॅटिक तुमच्या समोर असं पेज येईल. या ठिकाणी राऊंड फर्स्ट आहे. इथं तुम्हाला तुमचा एंटर ऍप्लिकेशन आयडी विचारेल तर इथं तुम्हाला तुमचा आयडी टाकायचा आहे आणि चेक युअर अलॉटमेंट चेक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव दिसेल, टाईप दिसेल, एलिजिबल कोटा, एलिजिबल मेथड या ठिकाणी दिलेली आहे आणि अलॉटेड प्रेफरन्स कुठला आहे, अलॉटेड कोटा कुठला आहे, अलॉटेड कोर्स कुठला आहे आणि खाली तुम्हाला त्या ठिकाणी 2 प्रेफरन्स दिलेले आहेत. या विद्यार्थ्याने रेग्युलर आणि ईएलसीटी असे दोन्ही प्रेफरन्स भरल्यामुळं त्याला मराठी मीडियमचं हे कॉलेज भेटलंय तर इंग्लिश ईएलसीटी मीडियमचं हे कॉलेज भेटलेलं आहे. आता या विद्यार्थ्यावरती डिपेंड आहे की यांनी कुठलं ते चूज करायचंय, ईएलसीटी ला जायचंय का मराठी मीडियमच्या कॉलेजला जायचं आहे. जर दोन्ही मेथडचे तुम्ही प्रेफरन्स दिले असतील तर तुम्हाला दोन्ही अलॉटमेंट अकॉर्डिंग टू मेरिट लिस्ट दिसून जाईल. तुम्ही फक्त इंग्लिश किंवा मराठी दिलं असेल तर तुमच्या समोर एक कुठलं तरी मेथड येईल आणि त्या कॉलेजचं नाव वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे. आता ही झाली एक मेथड. दुसरी मेथड जी आहे ती म्हणजे कॅन्डिडेट लॉग इन मध्ये तुम्हाला जायचंय. कॅन्डिडेट लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या लॉग इनचं पेज ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला आयडी पासवर्ड टाकून साइन इन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज दिसणार आहे. जर तुम्हाला फर्स्ट कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालं असेल तर राऊंड फर्स्ट आणि अलॉटेड स्टेटस कॉलेजचं नाव येईल. इथं सीट एक्सेप्टन्स स्टेटस नॉट गिवन, सीट एक्सेप्टन्स फी पेड स्टेटस नॉट गिवन आणि ऍडमिशन स्टेटस नॉट गिवन असेल. जर कुठलंच कॉलेज भेटलं नसेल तर नॉट अलॉटेड इन कॅप राऊंड फर्स्ट असं तुम्हाला दिसून येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला कुठलं कॉलेज भेटलेलं आहे हे आपण पाहू शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूयात की आपल्याला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवंय ते मिळालं नसेल तर त्या कॉलेजची कट ऑफ कशी चेक करायची किंवा कुठल्या विद्यार्थ्यांना किती पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्यांना त्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट भेटलंय हे कसं चेक करायचं. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला परत इथं चेक अलॉटमेंट वॅकन्सी त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट यावरती चेक करायचं आहे. इथं तुम्ही जसं चेक कराल तर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. आता सिलेक्ट युनिव्हर्सिटी यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सपोज मी सोलापूरचा आहे, मला सोलापूरचं पाहायचंय तर मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी क्लिक करेन. त्यानंतर इथं तुम्हाला त्या कॉलेजमध्ये त्या युनिव्हर्सिटीमध्ये जितके कॉलेजेस आहेत त्या सर्वांची लिस्ट दिसेल. मग सपोज मला दयानंद एज्युकेशन सोलापूर कॉलेज आहे हे चेक करायचे आहे तर मी सिलेक्ट करून शो अलॉटमेंट लिस्ट क्लिक करेन. तर तुम्हाला या ठिकाणी दाखवत असेल की इथं मेरिट मार्क्स आहेत, एलिजिबल कोटा आहे, विद्यार्थ्याचं नाव आहे, त्याची आयडी आहे, त्याचं कॅटेगरी आहे आणि कुठल्या कॅटेगरी मधून त्याला अलॉट झालंय
सर्व माहिती या ठिकाणी दिसणार आहे. आता जर तुम्हाला तुमची मेरिट पाहायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे खाली इथं अलोटेड मेथड देखील आहेत. तर असंच त्या मेथडचं तुम्ही मेथडनुसार किंवा इतर कुठल्या क्रायटेरियानुसार इथं तुम्ही त्याचे पर्सेंटाईल कितीला क्लोज झाले. आता सुरुवातीला मराठी मेथड जी आहे ती 90 ला स्टार्ट होऊन 65 पर्सेंटाईलला मराठी मेथड इथं क्लोज झालेला आहे. त्यानंतर इंग्लिश मेथडचे 2 कॅन्डिडेट अलॉट झालेले आहेत 98 आणि 97. हिंदी मेथडसाठी 58 आणि 54 या ठिकाणी क्लोज झालंय ओपन कॅटेगरीमध्ये. इथे ओपन जनरल पाहत असाल तुम्ही. तर असंच प्रत्येक कॅटेगरी वाईज आणि विषया वाईज तुम्हाला या ठिकाणी आता इथं एससी जनरल पाहत असाल तर मराठी ज्यांची मीडियम आहे मेथड आहे त्यांना 18.47 पर्सेंटाईलला मेथड या ठिकाणी अलॉट झालेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे त्या कॉलेजमध्ये किती पर्सेंटाईलला ऍडमिशन भेटलंय हे प्रत्येक कॉलेजची लिस्ट तुम्हाला इथं तुम्ही पाहू शकता. दुसऱ्या कॉलेजचं पाहायचं असेल तर दुसऱ्या कॉलेजचं तुम्ही असं ते सिलेक्ट करून तिथे देखील चेक करून पाहू शकता. तर असं तुम्हाला सर्व पद्धतीची सर्व मेथडनुसार आणि कॅटेगरीनुसार इथं तुम्हाला अलॉटमेंट दिसून जाईल. मित्रांनो व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.